राज्यभरामध्ये जी गॅस टंचाई आहे आणि कमतरतेमुळं जे सामान्य नागरिक रांगेमध्ये उभा आहेत त्याच्या विरोधामध्ये शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचा राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी श्रद्धेय प्रकाशतथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यभर होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गांधी चौक या ठिकाणी या गॅस कमतरता आणि टंचाईच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते निदर्शने करण्यात येत आहे। जी काही कृत्रिम गॅस टंचाई या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या गलतान कारभारामुळे आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज आम्हाला गॅस टंचाईला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळं विविध मागण्या घेऊन आज आम्ही गांधी चौक या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन आणि निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत। राज्यामध्ये गॅस टंचाई असल्यामुळे राज्यातल्या सर्व जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे। मग याचं कारण काय तर नरेंद्र मोदी यांचं नाव ॲप्स्टीन फाईल मध्ये आलं आणि नरेंद्र मोदींनी पुढच्या काळामध्ये आणखीन आपल्यावरती संकट ओढवू नये म्हणून ट्रम्पच्या सांगण्यावरती सगळ्या गोष्टी या देशामध्ये घडवण्याचं काम ते करतायत। त्याचाच भाग म्हणून आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गॅसची टंचाई या ठिकाणी होती आहे आणि हे सगळ्या गोष्टी ह्या बाबी लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय प्रकाशतथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सर्व नागरिकांना हुशार करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गॅस टंचाईच्या विरोधात आम्ही तीव्र निदर्शने या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आदेशानुसार या ठिकाणी करतोय। म्हणजे गॅस टंचाई असून सुद्धा या देशातली पंतप्रधान असतील, राज्याचे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, या कोणाचंही लक्ष नाही। म्हणजे लोकांना ते दिशाभूल करतायत की गॅस टंचाई नाही म्हणून आणि एकीकडे आपल्याला दिसतंय गॅससाठी हजारोच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। मग रांगेमध्ये उन्हात लोक थांबून काही जणांचा मृत्यू झाला। अकोल्यामध्ये सरपंच असलेले वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी उन्हामुळे मृत्यू झाला। म्हणजे राज्यात विविध ठिकाणी उन्हामुळे मृत्यू होतोय आणि घरचा स्वयंपाक लोकांचा बंद झालाय, तरी या राज्यकर्त्यांना त्याचं काहीही देणं घेणं नाही। ते मस्तवाल आहेत, त्यांची मस्ती उतरवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलो आहोत। पुढच्या काळात जर त्यांनी या सर्व गॅस सुविधा सुरळीत नाही केल्या तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये करणार आहोत।